सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आपण जे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय बघत असतो, अध्यात्माविषयी, सणवाराविषयी, त्याचप्रमाणे वेगवेगळे सेवा, उपासना, तोडगे याविषयी, तशाच एका नवीन विषयाला सुरुवात करते। आजचा आपला विषय आहे की दिवाळीची सेवा। दिवाळीच्या सेवेसाठी किंवा आपल्या परमार्थिक जीवनामध्ये आपल्याला अष्टलक्ष्मी माता आपल्या संपूर्ण कुटुंबावर प्रसन्न व्हाव्या, त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, यासाठी दिंडोरी प्रणित मार्गामध्ये आपल्याला काही सेवा सांगितलेल्या आहे। आणि त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत, त्या सेवांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ सेवा आहे ही दिवाळीची सेवा। म्हणजे आपण सगळेजण आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी, अष्टलक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहू यासाठी आपण करत असतो। तर त्याच दिवाळीच्या सेवेसाठी किंवा त्याच माता अष्टलक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये चिरकाल वास्तव्य करण्यासाठी ही जी सेवा करायची आहे, आपल्याला ही सेवा करायची आहे या कालाष्टमीपासून। म्हणजे कालाष्टमी ते अमावस्या इतके बरोबर 8 दिवस येतात। त्या 8 दिवसांमध्ये आपल्याला ही दिवाळीची सेवा करायची आहे। आणि या सेवेमुळे आपल्याला सर्व प्रकारचे पारमार्थिक सुख तर मिळणारच आहे, पण माता लक्ष्मी मातेचा, महालक्ष्मी मातेचा, त्याचप्रमाणे संपूर्ण ज्या अष्टलक्ष्मी आहे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। खूप छान सेवा आहे। आणि तेवढे 8 दिवस जर आपण ही सेवा पावित्र्याने, अगदी सुचिरभूततेने, त्याचप्रमाणे शुद्ध अंतःकरणाने, पवित्र मनाने जर केली तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगते की तुमच्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या समस्या असेल, आर्थिक चणचण असेल, सतत कर्जबाजारीपणा असेल, ह्या सगळ्या समस्या दूर होणार आहेत। हा माझाच नाही, हा बरेच लोकांचा अनुभव आहे। यासाठी आपल्याला आपल्या केंद्रामध्ये दिवाळी संच म्हणून एक संच मिळत असतो आणि त्या संचामध्ये संपूर्ण साहित्य आपल्याला मिळत असतं ही सेवा करण्यासाठी। पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नाहीये किंवा त्यांना दिवाळी संच उपलब्ध होत नाहीये, तर मग त्यांनी कसं करायचं, तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। आणि मी जेव्हा आता बोलवलेला आहे दिवाळीचा संच, ज्यावेळेस दिवाळी संच माझ्याकडे येईल त्यावेळेस त्या संपूर्ण त्या संचाचा तो संच कसा आहे, त्यात काय काय असतं, त्याचप्रमाणे त्याच्या वस्तूंचा आपण कसा उपयोग करायचा, कसा वापर करायचा, याचा आपण पुढचा व्हिडिओ आपण घेणारच आहोत। पण जर का तुम्हाला संच मिळत नसेल, दिवाळी संच मिळत नसेल आणि आपल्याला सेवा तर करायची आहे, मग यासाठी काय करायचं, काही नाही, सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये असतात। फक्त आपल्याला लागणार आहे कमळगट्ट्यांचे मणी, ते पण 16 मणी लागणार आहे कमळगट्ट्याचे। आणि कुठल्याही मंदिराजवळ किंवा एखादं जर मोठा किराणा दुकान असेल तिथे कमळगट्ट्याची मणी हे निश्चितच विकत मिळतात, तुम्ही जरूर आणा। आता दुसरा प्रश्न असा आहे की ही सेवा आपल्याला कधी करायची। मी तुम्हाला सांगितलंय अष्टमी म्हणजे कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत ती सेवा आपल्याला संपूर्ण करायची आहे। या सेवेची सुरुवात कालाष्टमीला म्हणजे यावर्षी 5 नोव्हेंबर 2023 ला कालाष्टमी आलेली आहे। आणि रविवारी, आता येणारा जो रविवारी येईल त्या रविवारपासून आपल्याला सेवा करायची आहे ती 12 नोव्हेंबर 2023 म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत, दिवाळीच्या दिवसापर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे। तर सेवेची वेळ काय राहणार आहे, कुठल्या दिवशी सेवा करायची आहे हे तर मी तुम्हाला सांगितलंय। त्याचप्रमाणे सेवा काय करायची आहे, या 8 दिवसांमध्ये कोणते विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण दिवे लावायचे आहे, त्याचप्रमाणे काही ठराविक रांगोळ्या आहे ज्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरात चिरकाल शांतता, सुख, समृद्धी, आनंद व भरभराट आणि समृद्धी नांदायसाठी आपल्याला काही विशिष्ट रांगोळ्या काढायच्या आहे। त्या कोणत्या रांगोळ्या आपण काढणार आहोत, त्याचप्रमाणे हे जे आपण 16 कमळगट्ट्यांची मणी आणणार आहोत याचं काय करायचं, भारित रक्षा आपल्याला तयार करायची आहे आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी, आपल्या घराच्या सभोवताली टाकण्यासाठी आपल्याला भारित रक्षा तयार करायची आहे। आणि ती भारित रक्षा कशी तयार करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकेका टप्प्याटप्प्याने ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि निश्चितपणे जर तुम्हाला वेळ नसेल तर माझं एक म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना, जर तुम्हाला खरोखर जर खूप जीवनामध्ये समस्या असतील ना, सगळ्या प्रकारच्या समस्या ह्या सेवेमुळे सुटतात। खूप छान सेवा आहे, नक्की वेळ काढून काढा, खूप वेळ लागत नाही या सेवेला।
पण खूप छान सेवा आहे. आपण जो 8 दिवसांचा हा सेवेचा जो कालावधी असतो ते 8च दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये इतकं छान चैतन्य आणि सकारात्मक वातावरण पाहण्यामध्ये येणार आहे की जर तुम्ही पहिल्यांदा ही सेवा कराल तर तुम्ही जीवनामध्ये इथील पुढील आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही कधीही ही सेवा चुकवणार नाही. तर चला बघून घेऊया काय सेवा आहे. या सेवेसाठी सगळ्यात पहिला मुद्दा आहे आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी आपण दिवाळीच्या वेळेस संध्याकाळी आपण सडा रांगोळी करत असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रथा असते सुरू, सगळेच करतात. आणि सकाळी तर आपण नॉर्मली वर्षभर सुद्धा करत असतो. तर आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आपल्या घराजवळ, घराच्या दारामध्ये किंवा देवाजवळ किंवा तुळशीजवळ, तुम्हाला दाराजवळ ह्या रांगोळ्या काढायच्या नसतील तर तुम्ही मी तुळशीजवळ काढत असते, तुळशीजवळ ह्या रांगोळ्या काढायच्या. त्याचप्रमाणे देवाजवळ ह्या रांगोळ्या काढायच्या. आता ह्या रांगोळ्या कोणत्या आहे हे तुम्हाला इथे दिसत असेल. ह्या एक आहे लक्ष्मी पद्म आणि दुसरं आहे गायत्री पद्म. तर हे लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्म आपल्याला देवाजवळ आणि तुळशीजवळ काढायचं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण 8ही दिवस म्हणजे 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर ही सेवा आहे. आता दुसरी सेवा म्हणजे याच्यातली आपल्याला संपूर्ण 8ही दिवस आपल्या देवाजवळ संध्याकाळी, आपल्याला देवाजवळ सकाळ आणि संध्याकाळ, सकाळी आपल्याला देवपूजा करायच्या आधी, त्याचप्रमाणे संध्याकाळी ज्यावेळेस आपण तुळशी मातेजवळ दिवा लावतो त्यावेळेस आपल्याला दोनही वेळेस संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. ते दिवाळी संचामध्ये दिलेलं असतं आणि नॉर्मली गोमूत्र हे आपल्या सगळ्या हिंदू धर्मियांच्या घरी आवश्यक असलेली बाब आहे, सगळ्यांच्या घरी असतंच. त्यामुळे आपल्याला ह्या 8 दिवस दररोज सकाळ आणि संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडल्यानंतर मग आपल्याला सकाळची देवपूजा करायची आहे आणि संध्याकाळी दररोज 8ही दिवस आपल्याला देवाजवळ तुपाचा एक दिवा लावायचा आहे. आणि आपल्याला ती एक सेवा करायची आहे कमळगट्ट्यांची. ती सेवा आपल्याला ह्या तुपाचा दिवा लावल्यानंतर आपण ती सेवा करू शकतो. म्हणजेच दुसरी सेवा काय आहे आपल्याला की दोनही वेळेस आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण ही सेवा करू, आपण दिवा वगैरे लावू, आपण स्तोत्र मंत्र पठण करू, त्यावेळेस आपल्याला आपल्या घरामधले मोबाईल, टीव्ही, गाणे वगैरे सगळं बंद करायचं आहे. म्हणजे घरामध्ये आपली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती जास्त वाढणार आहे. तर ही झाली दुसरी सेवा. आणि त्याचप्रमाणे आपल्याला धूप सुद्धा, ज्यावेळेस आपण दिवा लावू त्या सुद्धा आपल्याला धूप सुद्धा लावायचं आहे त्या संचामध्ये. आता तिसरं आपल्याला अभिषेक करायचा आहे हे 8ही दिवस. तर अभिषेक कोणाचा करायचा आहे तर आपल्याला दररोज म्हणजे कालाष्टमी ते अमावस्येपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री सुक्ताने आणि पुरुष सुक्ताने अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरी जी कुलदेवता आहे, कुलदेवताचा जो टाक असतो आपल्या घरी, तुमच्याकडे टाक असेल तर टाक, मूर्ती असेल तर मूर्ती, त्या टाकावर आणि मूर्तीवर आपल्याला टाकावर आणि मूर्तीवर आपल्याला श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे 8ही दिवस महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला श्रीसुक्त आणि पुरुष सुक्ताचा अभिषेक करायचा आहे. आता पुढची सेवा आहे की भारित रक्षा. भारित रक्षा आपल्याला कशी तयार करायची. आपल्याला दिवाळीच्या बॉक्समध्ये, दिवाळी संचामध्ये आपल्याला पिवळ्या मोहऱ्या दिलेल्या असतात. आणि तुम्हाला या सेवेसाठी पिवळ्या मोहऱ्या सुद्धा लागणार आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कमळगट्टे मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला पिवळ्या मोहऱ्या सुद्धा मिळतील. ह्या पिवळ्या मोहऱ्या आपल्या घरावर कोणतीही वाईट चाल होऊ देत नाही. जर तुम्हाला काही अशा गोष्टींचा, नकारात्मक गोष्टींचा त्रास वाटत असेल, तुम्हाला जाणवत असेल तर ही सेवा तुम्ही न चुकता करा. तर आपल्याला भारित रक्षा कशी तयार करायची आहे. आपल्याला भारित रक्षा तयार करण्यासाठी आपल्या हातामध्ये ज्या पिवळ्या मोहऱ्या दिलेल्या आहे दिवाळीच्या संचामध्ये, किंवा तुम्ही जर आणले विकत तर थोड्याशा पिवळ्या मोहऱ्या आपल्याला घ्यायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिवाळीच्या संचामध्ये रक्षा दिलेली असते, जी आपल्या पवित्र यज्ञकुंडामध्ये, जी दिंडोरीमध्ये जे यज्ञकुंड, यज्ञ होत असतात, आहुत्या दिल्या जातात त्यांच्या मंत्र, स्तोत्र मंत्रांच्या, त्याची थोडी थोडी रक्षा त्यात आपल्याला दिलेली असते. तुमच्याकडे नसेल तर आपण आपल्या घरचा जो अंगारा असतो, जो आपण सहसा पाठ वाचताना, सप्तशतीचे पाठ वाचताना, गुरुचरित्राचे पाठ करताना, नारायण नवनाथाचे पाठ करताना आपण अंगारा लावत असतो. आणि ती जी रक्षा जर तुम्ही जमा केली असेल तर ती, किंवा साधी देवाजवळची रक्षा असते तरी चालेल, ती रक्षा आपल्याला घ्यायची आणि त्या पिवळ्या मोहऱ्या हातात घ्यायच्या
आणि हातामध्ये घेऊन आपल्याला 11 वेळेस वल्गा सुक्त आणि 11 वेळेस कालभैरवाष्टक आपल्याला या हातामध्ये ते रक्षा आणि पिवळ्या मोहरा घेऊन आपल्याला म्हणायचे आहे. वल्गा सुक्त आणि कालभैरवाष्टक आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. वल्गा सुक्त यामुळे आपल्या कुटुंबाचं, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचं, ते कुठेही जाऊ द्या, त्यांचं संरक्षण हे होणारच आहे. तर आता तुम्ही म्हणाल 11 वेळेस वल्गा सुक्त, 11 वेळेस कालभैरवाष्टक नसेल होत, काही हरकत नाही. फक्त एकदा केलं तरी चालेल. फक्त एकदा करा. जर तुमच्याकडनं ही सेवा रोज होत नसेल तर तुम्ही एक दिवस करा, पण पिवळ्या मोहऱ्यांची ही सेवा जरूर करा. 1 वेळेस वल्गा सुक्त, 1 वेळेस कालभैरवाष्टक पण जरूर म्हणा. आता नंतर ही जी आपल्या हातामध्ये जी रक्षा आणि पिवळ्या मोहरा ज्या आहेत ह्या झाल्या, ही झाली भारित रक्षा तयार. आता ही रक्षा आपल्याला आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये शिंपडायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या चहू बाजूंनी आपल्याला टाकायची आहे. यामुळे आपल्या घरातील अलक्ष्मीचं निस्सारण होणार आहे, अलक्ष्मीचा नाश होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर ज्या काही नकारात्मक गोष्टींचा जर काही प्रभाव असेल, काही वाईट गोष्टींचा आपल्याला जाणीव होत असेल, तुम्हाला वाटत असेल की नाही असं कोणीतरी, असं बरेच असतं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ह्या रक्षामुळे, या भारित रक्षेमुळे, त्याचप्रमाणे वल्गा सुक्त आणि कालभैरवाष्टकाच्या पठणाने तयार केलेली ही जी भारित रक्षा आहे, ही आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आणि घराचं संरक्षण. 16 कमळगट्ट्यांची आपल्याला जे 16 कमळगट्ट्यांचे मणी दिलेले आहे ते 8 दिवसांच्या हिशोबाने आपल्याला दिलेले आहे. आपल्याला दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला 2 मणी हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला एक सेवा करायची आहे. आणि हे जे मंत्र मी तुम्हाला सांगत आहे, जे दिलेले आहेत आपल्याला सेवेसाठी, ते माता लक्ष्मीचे अतिशय गुप्त आणि त्यांना अतिशय आवडणारे मंत्र आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक भरभराटीसाठी, समृद्धीसाठी कमलात्मक मंत्र, षोडशी मंत्र हे दिले जातात. त्यामुळे आपल्याला ह्या मंत्रांची सेवा त्यावर करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की 2 मणी हातात घ्यायचे कमळगट्ट्याचे, त्यावेळेस त्यावर आपल्याला 16 वेळेस षोडशी मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि आपल्याला 11 वेळेस कमलात्मक मंत्र, इथे तुम्हाला साईडने दिसत असेल, इथे लिहिलेलं आहे 16 वेळेस षोडशी मंत्र, कमलात्मक मंत्र 11 वेळेस आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण 1 माळ जप करायचा आहे. आणि असं दररोज हे 2 याप्रमाणे आपल्याला 8 दिवसात 16 मण्यांवर ही सेवा करायची. आता मग हे जे 2 मणी आहेत ज्याच्यावर सेवा झालीत, याचं काय करायचं? हे 2 आज आपल्याकडनं ह्या 2 मण्यांवर सेवा झालीत, मग हे 2 मणी आपल्याला एका छान प्लास्टिकच्या डबीमध्ये ठेवायचे. दुसऱ्या दिवशी दुसरे 2 मणी घ्यायचे, त्यांच्यावर सेवा करायची, ते त्या डबीत ठेवायचे. तिसऱ्या दिवशी पुन्हा 2 मणी घेऊन त्या डबीत ठेवायचे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण 16 मण्यांवरती सेवा करायची आणि ते आपल्याला 16 मणी एका डब्बीमध्ये जमा करायची. दिवाळीच्या दिवशी आपल्याला या मण्यांचा उपयोग होणार आहे. दिवाळीच्या दिवशी ह्या संपूर्ण सेवेची सांगता म्हणजे उद्यापन आपल्याला करायचं आहे. आणि ते कसं करायचं ते पण बघून घ्या की आपल्याला काय करायचं आहे. दिवाळीच्या दिवशी यज्ञ हवन करायचं आहे. एक छोटंसं आपल्याला यज्ञकुंड तयार करायचं आहे, किंवा एखाद्या तुमच्याकडे लोखंडाचं ते यज्ञकुंड असतं छोटं, तुम्ही त्यात केलं तरी चालेल. आपल्याला यज्ञकुंड प्रज्वलित करायचं आहे. त्यामध्ये 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा 108 नावांनी आपल्याला तुपाचा स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर 11 वेळेस गायत्री मंत्राचा स्वाहाकार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे जे 16 मणी आहेत, हे 16 मणी आपल्याला एक मणी असं आपल्याला ज्यावेळेस आपल्याला हवन करायचं आहे तोपर्यंत आपल्याला ते मणी आधी कमीत कमी अर्धा तास आधी आपल्याला ते मणी तुपामध्ये भिजवून ठेवायचे आहे. आणि आपल्याला आपण महाराजांचा, तुम्हाला आणखीन ज्या तुमच्या कुलदेवतांचा वगैरे ज्यांना कोणाला तुम्हाला स्वाहाकार द्यायचा असेल तुम्ही त्यांचं सुद्धा देऊ शकता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी चमच्यामध्ये तूप आणि ते 1 कमळगट्ट्याचा मणी घेऊन आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि स्वाहा म्हणून तो मणी त्या यज्ञकुंडात टाकायचा. पुन्हा कमलात्मक मंत्र म्हणायचा, स्वाहा म्हणून यज्ञकुंडात टाकायचा. अशा प्रकारे आपल्याला त्या कमळगट्ट्यांच्या मण्यांची सेवा संपूर्ण करायची आहे. आणि कमळगट्ट्यांनी आणि ह्या इतक्या अतिशय श्रेष्ठ अशा सेवेने आपल्याला माता लक्ष्मीला, माता अष्टलक्ष्मीला आपल्याला प्रसन्न करायचं आहे. या सेवेमुळे तुम्हाला तुमच्या घरातल्या ज्या काही समस्या आहेत, सगळ्या प्रकारच्या समस्या तुम्हाला स्वतःच तुम्हाला जाणवेल दूर झालेल्या. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. दिवाळीचं संपूर्ण माहिती, सेवेची माहिती कळली असेल.
मी आरामात सांगण्याचा माझ्या परीने जेवढं चांगलं होईल तेवढं चांगल्या पद्धतीने सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. आशा करते तुम्हाला समजलं असेल. आणि दिवाळी संच आल्यावर मी तुम्हाला स्पेशल त्या संचाविषयी पुन्हा एकदा माहिती देईल. तो उद्या परवा येईलच, तर पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला कळेलच. तर पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.